गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारावेळी हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत। या घटनेच्या निषेधार्थ 10 डिसेंबर या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली। आज कोल्हापूर महिला काँग्रेसच्या वतीनं या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक आंदोलन करण्यात आलं। बांगलादेश प्रकरणात केंद्र सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून हिंदूंच्यावरील हल्ले थांबवावेत आणि त्या ठिकाणच्या हिंदूंना तातडीनं संरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। बांगलादेशमधल्या माझ्या हिंदू बांधवांना, भगिनींना, व्यापाऱ्यांना जो त्रास व्हायला लागलेला आहे त्या त्रासाचा निषेध म्हणून हे आज आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे। मला बांगलादेशला या निमित्तानं सांगायचं आहे की पाकिस्तानमध्ये जेव्हा त्यांच्यावर अत्याचार होत होते तेव्हा याच देशानं त्यांचं संरक्षण करून पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती केली होती। आज मी पुन्हा इशारा देऊ इच्छिते, तुम्ही जर अशाच प्रकारे आमच्यावरती अन्याय तिथे करत असाल तर बांगलादेशाला चिरडून टाकायला भारत कमी पडणार नाही, हा इशारा महिला काँग्रेसच्या वतीनं मी देत आहे। आंदोलनात माजी नगरसेविका वृषाली कदम, माजी नगरसेविका मेहजबीन सुभेदार, दीपा मगदूम, पूजा नाईकनवरे, वनिता देठे, माधुरी लाड, सरलाताई पाटील, डॉक्टर राणी खंडागळे, मेघना गावडे आदी सहभागी झाल्या होत्या।